हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा पार्ट फर्स्टमधील सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहत आहोत. यामधील प्रॅक्टिस सेट 2.1 अँड 2.2 आपण आत्तापर्यंत कवर केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.3 पाहणार आहोत. हाऊ टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड हे देखील आपण आज पाहणार आहोत. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड कशा पद्धतीने वापरायची आहे आणि प्रॅक्टिस सेट 2.3 मधले 6 क्वेश्चन्स आपण त्यासोबत करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लिटिंग स्क्वेअर. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे काय असतं नक्की हे आपल्याला पहिलं पाहायचं आहे. या अगोदर तुम्हाला 2 फॉर्म्युले आठवत असतील जे तुम्ही रेग्युलरला वापरलेत. पहा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे? हां, बरोबर आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आठवतं आहे? सिमिलरली ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा एक फॉर्म्युला. आणि आणखी एक फॉर्म्युला जो आपण रेग्युलर वापरलेला आहे, या अगोदरच्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा वापरला आहे. पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हे फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले आहेत, 8वीपासून आपण शिकतो आहे. आपल्याला हे फॉर्म्युले कायम वापरावे लागतात. इथे सुद्धा तेच वापरायचे आहेत, खूप छान पद्धतीने वापरायचे. फक्त वापरताना आपल्याला उलटा विचार करण्याची गरज आहे. काय दिसलं पाहिजे? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर जर दिसला तर आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरूयात. आणि जर चुकून इथंच मायनस दिसलं तर या ठिकाणी पण मायनस वापरूयात. ओके, ह्या शेवटचा फॉर्म्युला आपण दोन्ही साईडने वापरू शकतो. बोथ साईड आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतो. ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करू शकतो, किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर ए मायनस बी ए प्लस बी करू शकतो. हे बेसिक आहे. आता इकडे या, इतका म्हणलेत वेन इक्वेशन इज इन द फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. कसला फॉर्म आहे? पहा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. अशा फॉर्ममधलं इक्वेशन असेल तर आपण काय करणार आहे? आपण करणार आहे ॲड अँड सबट्रॅक्ट. ॲड अँड सबट्रॅक्ट बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS. लेफ्ट हँड साईडमध्ये आपण बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड आणि सबट्रॅक्ट करणार आहे. फायदा असा होतो, पहा, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर कुठला प्लस सी आणि इक्वल टू 0. ओके, म्हणजे काय होईल? पाहिजे इथे दिसतोय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस इथे मी काय ॲडजस्टमेंट करतोय? पहा, 2 इंटू बी अपॉन 2 म्हणजे काय होईल? 2 ला 2 कॅन्सल होईल, बी शिल्लक राहील. पुढचा एक्स ॲज इट इज. म्हणजे हे आहे का बी एक्स शिल्लक आहे का जागेवर? बी एक्स सारखाच बी एक्स इथे फक्त 2 आणि 2ची ॲडजस्टमेंट आहे. आणि प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. जर मी याला ब्रॅकेट टाकला मोठा तर लक्ष द्या. आणि पुढचा हा जो मायनस आहे प्लस आहे ते सगळं पुढं पलीकडे पाठवूयात. पलीकडे जाऊन काय होईल? बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस सी प्लस मायनसवाला प्लस होईल आणि हा प्लस सी मायनस सी होईल. ओके, इकडे काय होईल? पहा, एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इथे सेकंडला दिसते एक्स आणि सेकंड टर्मचा काय आहे? स्क्वेअर. म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवतोय का? म्हणजे काय होईल? पहिले फर्स्ट टर्म काय एक्स आणि सेकंड टर्म बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू जे काही कॅल्क्युलेशन आहे ते. अशा पद्धतीने आपण सोप्यात जाऊ शकतो. डिरेक्टली सोप्यामध्ये काय राहील? बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस सी. फक्त स्क्वेअर रूट घेतलं का आपल्याला लिनियर इक्वेशन मिळून जाईल. स्क्वेअर रूटने लिनियर इक्वेशन मिळेल. अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. फक्त मेन गोष्ट काय इथे इक्वेशन कसा पॅटर्न पाहिजे? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे इथे ए नको आहे, ए एक्स स्क्वेअर नको आहे, फक्त एक्स स्क्वेअर पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक्सला आयसोलेट करून घ्यावं लागेल. कसा आयसोलेट करायचा? तर जस्ट ए कॉमन काढायचं किंवा एने डिवाइड करून टाकायचं. ए कॉमन काढायचा किंवा एने थ्रू आउट इक्वेशन डिवाइड करून टाकायचं, मिळतं इक्वेशन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला एक्स काय लागतो? आयसोलेट. आणि दुसरी म्हणजे आपला बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करायचा असतो. बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करायचा असतो. चला तर मग ॲक्च्युअल प्रॉब्लेम पाहूयात. प्रॅक्टिस सेट 2.3 सुरू करूयात. चला, काय प्रॅक्टिस सेट 2.3? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड. कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड आपल्याला काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. इथे पहा, आपण जसं मगाशी पाहिलं
एक्स आयसोलेट पाहिजे एक्स स्क्वेअर आयसोलेट आहे, पुढे प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. इथे बीची व्हॅल्यू काय आहे तर लिनियर टर्म किती आहे 1, म्हणजे आपल्याला 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणून या तिथे ॲड अँड सबट्रॅक्ट 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS. लेफ्ट हँड साईडमध्ये आपण काय करतोय 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे काय होतंय एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 20 इज इक्वल टू 0. मी काय केलं पहा 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट केला, कुठे लिनियर आणि कॉन्स्टंटच्या मध्ये केल्याबरोबर. आता त्याने काय होतं फायदा लक्षात द्या, मी कलर चेंज करतो पहा, इथे पहा एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस एक्स ऐवजी मी लिहितोय 2x इंटू 1/2. मी सेकंड टर्म ॲडजस्ट केली ते बरोबर आणि प्लस 1/2चा काय होईल तो स्क्वेअर. आता हे जे पुढल्या दोन टर्म आहेत ही आणि ही याला पलीकडे नेऊयात इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर होता तर प्लस झाला इकडे आणि मायनस 20चा प्लस 20. ओके मग काय होईल पहा आता इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/2 आणि इथे 1/2चा स्क्वेअर म्हणजे काय एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे इज इक्वल टू 1/2चा स्क्वेअर कसा होईल 1/4 प्लस 20. ओके इकडे क्रॉस मल्टिप्लाय करूयात म्हणजे काय होईल एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1 प्लस 80 डिवायडेड बाय 4. मग काय होईल ते एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. आता म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट काय भेटेल एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2. पण ते कसे होतील प्लस आणि मायनस दोन्ही पण असतील. प्लस 9चा बी स्क्वेअर 81 येतो आणि मायनस 9चा पण स्क्वेअर 81 येतो, मग प्लस और मायनस. ओके म्हणू शकतो देअरफॉर एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2 और एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2. मग आता हे प्लस 1/2 ते पलीकडे न्यायचं मायनसला म्हणजे काय होईल एक्स इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2 और एक्स इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. काय होईल पहा एक्स इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2 becomes 8/2 और x इज इक्वल टू मायनस 10/2 म्हणजेच x इज इक्वल टू 4 और x इज इक्वल टू मायनस 5. अशा पद्धतीने आपण त्याचं रूट देऊ शकतो. चला सेकंड प्रॉब्लेम पाहूयात. काय सेकंड प्रॉब्लेम आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0. इथे x आयसोलेट आहे, b ची व्हॅल्यू प्लस 2 आहे, मग किती ॲड अँड सबट्रॅक्ट करायला लागतील ॲड अँड सबट्रॅक्ट b/2 म्हणजे 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इन LHS. ओके म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 1 1चा स्क्वेअर 1चा असतो ना मग मायनस 5 इज इक्वल टू 0. मग काय होईल पहा एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 1 लिहितो मी या ठिकाणी आणि प्लस 1 इज इक्वल टू हा मायनस 1 मायनस 5 पलीकडे पाठवूयात प्लस 1 प्लस 5 जेणेकरून इथं काय होईल एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय का एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू 1 इंटू 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 1 प्लस 5 काय होतील 6 म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट व्हॉट वी गेट एक्स प्लस 1 इज इक्वल टू इकडला स्क्वेअर गेला तर रूट 6 मिळेल, इथं प्लस और मायनस मिळेल. मग काय होईल देअरफॉर एक्स प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 और एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस रूट 6. मग आता प्लस 1 गेलं तर मायनस होईल एक्स इज इक्वल टू रूट 6 मायनस 1 और एक्स इज इक्वल टू मायनस रूट 6 मायनस 1. ओके अशा पद्धतीने आपण सोल्युशन देऊ शकतो. ओके तर मग नोट करून घ्या पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला प्रॉब्लेम काय पाहू थर्ड प्रॉब्लेम
एम स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू -3. सरळ लिहिलं तर काय होईल? एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इक्वल टू 0. रेग्युलर क्वाड्रेटिक लिहिलं नसतं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. आता इथं काय बीची व्हॅल्यू किती आहे? 5. इथं -5 जरी असेल तरी डझंट मॅटर, आपल्याला फक्त 5ची गरज आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूची. का गरज आहे? तर आपल्याकडे a प्लस बी आणि a मायनस बी, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दोन्हींचे फॉर्म्युले आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त 5 घ्यायचं आहे. पहा कसं होतं आहे. ॲड अँड सबस्ट्रॅक्ट 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS. लेफ्ट हँड साईडमध्ये आपण काय करतोय? 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबस्ट्रॅक्ट करतोय. म्हणजे काय होईल? एम स्क्वेअर मायनस 5m पुढे काय होईल? प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुढचा प्लस 3 आणि इक्वल टू 0 ॲज इट इज. ओके. आता पहा, आपल्याला फर्स्ट टर्मला थोडीशी एक्सप्रेस करायची आहे. एम स्क्वेअर तसाच पुढे घालायचे -2 इंटू m इंटू 5/2. मी काय केलं आहे? हा इथला 5m होता, तर 5ला पुढे नेला आहे आणि 2 एक्स्ट्रा आणला आहे, तर 2 इथं डिवाईडला पण आणला आहे, जेणेकरून ती 5m टर्म ॲज इट इज राहते. आणि प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू, आता हे जे पुढलं -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो पलीकडे जाऊन प्लस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि प्लस 3 तिकडे जाऊन -3 होईल. ओके. मग आता इथं काय? एम स्क्वेअर मायनस 2 इंटू m इंटू 5/2 आणि प्लस 5/2चा स्क्वेअर म्हणजे काय होईल? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय होईल? 5चा स्क्वेअर 25 आणि 2चा स्क्वेअर 4 मायनस 3 काय होईल? m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 25 मायनस 12 डिवायडेड बाय 4. 25 मायनस 12 किती होईल? 13. m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 4. टेकिंग स्क्वेअर रूट, काय भेटेल? स्क्वेअर रूट घेतलं तर m मायनस 5/2 इज इक्वल टू प्लस और मायनस 13चं रूट येते स्क्वेअर रूट ऑफ 13 आणि 4चं रूट 2. ओके. आपण वेगवेगळे लिहूयात. देअरफॉर m मायनस 5/2 इज इक्वल टू रूट 13 डिवायडेड बाय 2 और m मायनस 5/2 इज इक्वल टू मायनस रूट 13 डिवायडेड बाय 2. म्हणजे काय होतील? m इज इक्वल टू रूट 13 डिवायडेड बाय 2 प्लस 5/2 और m इज इक्वल टू मायनस रूट 13 डिवायडेड बाय 2 प्लस 5/2. म्हणजे काय होईल? m इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 13 प्लस 5 आणि डिवायडेड बाय 2 एकत्र घेता येईल आपल्याला. और m इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 13 प्लस 5 डिवायडेड बाय 2. ओके. चला तर मग नोट करून घ्या. खूप सोपे आहे. पहा, 3 आपल्याकडे प्रॉब्लेम होते, 3 आपण इथं सोडवले आहेत. अजून 3 बाकी आहेत, ते पुढचे आपण करूयात. चला, फोर्थ प्रॉब्लेम काय पहा? 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. आपलं फर्स्ट टार्गेट काय असतं? कुठलाही फर्स्ट स्क्वेअर टर्म काय पाहिजे? आयसोलेट पाहिजे. डिवाइड करूयात थ्रू आउट 9ने. म्हणूयात डिवाइड बाय 9 और डिवाइड बोथ साइड बाय 9. काय होईल? 9ने डिवाइड केलं तर 9y² डिवाइडेड बाय 9 होईल, मायनस 12y अपॉन 9 होईल, प्लस 2 अपॉन 9 होईल इज इक्वल टू 0 अपॉन 9 होईल. 9ला 9 कॅन्सल होईल. इथं होतील 3 4 जा 3 3 जा 4 अपॉन 3 शिल्लक राहतील. ओके. म्हणजे काय होतील? y² मायनस 4 अपॉन 3y प्लस 2 अपॉन 9 इज इक्वल टू 0. मग आता बीची व्हॅल्यू किती आहे? 4 अपॉन 3. 4 अपॉन 3ला आपण काय करायचं? 2ने डिवाइड करायचे, म्हणजेच 4 अपॉन 3 डिवाइडेड बाय 2. तर कसं होईल ते? विच इज इक्वल टू 4 अपॉन 3 इंटू 1 अपॉन 2. 2 1 जा 2 2 जा 2 अपॉन 3 करायला लागेल आपल्याला. 2 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग म्हणूयात ॲड अँड सबस्ट्रॅक्ट 2 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS.
LHSमध्ये आपण 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे काय होईल वाय स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/9 इज इक्वल टू 0. आता इथे पहा फर्स्ट टर्म तशी जायचं लिहायचे वाय स्क्वेअर मायनस 2 ॲडजस्ट करतोय, 2 म्हणल्यानंतर काय होईल विच इज इक्वल टू 2 इंटू वाय इंटू 2/3. नीट पहा 2 इंटू 2 4/3 परत जागेवर येईल आणि पुढे प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इज इक्वल टू हा मायनसवाला तिकडे जाईल प्लस होईल 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झाला आणि 2/9 मायनस होईल 2/9. ओके, मग काय होईल इकडे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वाय मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4/9 मायनस 2/9 4 मायनस 2 इथे होतील 2/9 म्हणजे वाय मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. मग म्हणूयात टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल स्क्वेअर रूट घेतलं तर वाय मायनस 2/3 इकडलं स्क्वेअर रूटसोबत जाईल इज इक्वल टू 2/9 2चं रूट स्क्वेअर रूट ऑफ 2 9चं रूट 3 आणि ते कसं आहे प्लस ऑर मायनस. मग म्हणू शकतो देअरफॉर वाय मायनस 2/3 इज इक्वल टू रूट 2/3 और वाय मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस रूट 2/3. ओके, चला तर मग आता मायनसवाले आपल्याकडे प्लसला नेऊयात वाय इज इक्वल टू रूट 2/3 प्लस 2/3 और वाय इज इक्वल टू मायनस रूट 2/3 प्लस 2/3. मग डिवाइड बाय 3 तर कॉमन आहे म्हणजे काय दिसेल वाय इज इक्वल टू रूट 2 प्लस 2/3 और वाय इज इक्वल टू मायनस रूट 2 प्लस 2/3. अशा पद्धतीचं सोल्युशन आपण देऊ शकतो. ओके, चला नोट करून घ्या. पुढचा पाहूयात. चला पुढचा काय 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. आता काय करायला डिवाइड आपल्याला 2ने करायला लागेल. डिवाइड बाय 2ने जर डिवाइड केलं तर काय होईल 2y स्क्वेअर अपॉन 2 प्लस 9y अपॉन 2 प्लस 10/2 इक्वल टू 0. 2ला 2 कॅन्सल होईल, इथं 2 1 जा 2 5 जा होईल म्हणजे काय शिल्लक राहील y स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 5 इक्वल टू 0. बीची व्हॅल्यू किती आहे 9/2 म्हणजे आपल्याला b/2 म्हणलं तर 9/4ने ॲड अँड सबट्रॅक्ट करायला लागेल. म्हणून यात ॲड अँड सबट्रॅक्ट 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS. LHSमध्ये आपण काय करतोय 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड अँड सबट्रॅक्ट करतोय जेणेकरून काय होईल पहा वाय स्क्वेअर ॲज इट इज प्लस 9/2y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर पुढला प्लस 5 आणि इक्वल टू 0. ओके, आता इथे ॲडजस्टमेंट कशी करतो आपण पहा वाय स्क्वेअर प्लस 2y इन ब्रॅकेट 9/4. नीट पहा 2 2 जा 4 कॅन्सल होईल 9/2 शिल्लक राहील म्हणजे 9/2y शिल्लक राहील जागेवर आणि प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर पुढे जाईल प्लस होईल 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 5. ओके, कॅल्क्युलेशन करूयात पहा इकडे काय होईल वाय प्लस सगळे प्लस सायन्स प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर किती इकडे 9चा स्क्वेअर 81 डिवायडेड बाय 16 मायनस 5 क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे वाय प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 80 डिवायडेड बाय 16 होतील 85 होतील. ओके, मग काय होईल वाय प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/16. म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट what to get y plus 9/4 is equal to
प्लस और मायनस 1चं रूट 1 आणि 16चं 4 प्लस और मायनस 4. 9/4 पलीकडे पाठवायचे पण सेपरेट घेऊन. देअरफॉर y प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. आता 9/4 तिकडे मायनसला गेलं तर काय होईल? y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4 और y इज इक्वल टू मायनस 1/4 मायनस 9/4. ओके, पुढे काय होईल पहा? y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4 म्हणजेच y इज इक्वल टू किती होतील ते? मायनस 8/4 और y इज इक्वल टू मायनस 1/4 मायनस 9/4 किती होतील? मायनस 10/4. म्हणजे 4 1 जा 4 मायनस 2 जा आणि इथे काय होईल? 2 2 जा 2 मायनस 5 जा म्हणजे काय होईल? y इज इक्वल टू मायनस 2 और y इज इक्वल टू मायनस 5/2. ओके, असे सोल्युशन्स मिळतील. ओके, चला तर मग शेवटचा एक प्रॉब्लेम बाकी आहे तेवढा करूयात. शेवटचा प्रॉब्लेम काय पहा? क्वेश्चन नंबर 6. 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. याला सरळ लिहूयात. काय होईल? 5x² मायनस 4x मायनस 7 इक्वल टू 0. आता इथे 5 दिसतोय, आयसोलेट करायचं x म्हणजे काय होईल? डिवाइड बाय 5. दोन्ही साईड जर 5 डिवाइड केलं तर काय होईल? 5x² डिवाइडेड बाय 5 मायनस 4x अपॉन 5 मायनस 7 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 0/5. डझंट मॅटर. 5ला 5 कॅन्सल होईल. 4/5 आणि 7/5 काही कॅन्सलेशन होत नाही आहे. मग काय होईल? काय करू शकतो आपण? b/2. b किती आहे आपला? 4/5 आहे. तर डिवाइड बाय 2 असला म्हणजे डिवाइड मल्टिप्लाय 2 होईल इथे. म्हणजे काय होईल? 2 1 जा 2 2 जा 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर ॲड आणि सबट्रॅक्ट करायला लागेल. म्हणूयात ॲड अँड सबट्रॅक्ट 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इन LHS. LHS मध्ये आपण 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर काय करतोय? ॲड आणि सबट्रॅक्ट करतोय. ओके, चला तर मग पुढे पाहूयात काय होईल. काय LHS आपली? x² मायनस 4x/5. आता प्लस काय करतो आपण? 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7/5 आणि इक्वल टू काय येईल तो? 0. ओके, आता पहा इथे फर्स्ट आपण एक्सप्रेस करूयात. एक्सचा स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 इंटू एक्स इंटू 2/5. नीट पहा, 2 इंटू 2 किती होईल? 4. 4/5 ॲज इट इज आले आपले. मग पुढे काय आहेत? प्लस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनसवाला तिकडे जाऊन प्लस होतील, दोन्ही मायनसवाले म्हणजे काय होतील? 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7/5. काय होईल इकडे? फर्स्ट टर्म एक्स मधलं साईन मायनस आणि लास्ट टर्म 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 5चा स्क्वेअर 25 प्लस 7/5. आता डिनोमिनेटर सेम करायला हवा कारण की इकडे 7/5 आहे. तर आपण काय करूयात? इथं 5ने डिवाइड मल्टिप्लाय करूयात. इथे जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं आणि इथे पण 5ने मल्टिप्लाय केलं तर डिनोमिनेटर काय होतील? सेम होतील. ते कसे होतील पहा? एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4/25 प्लस 35/25. डिनोमिनेटर सेम आहेत. मग काय होईल? एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 35 39/25. मग म्हणूयात टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतलं काय होईल? एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस और मायनस 39चं रूट स्क्वेअर रूट ऑफ 39 डिवायडेड बाय 25चं रूट काय येईल? 5. म्हणू शकतो देअरफॉर एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 39 डिवायडेड बाय 5 और x माइनस 2/5 इज इक्वल टू माइनस स्क्वेयर रूट ऑफ 39 डिवाइडेड बाय 5.
मग काय होईल, हा -2/5 पलीकडे जाईल, +2/5 होईल. म्हणजे x इज इक्वल टू √39 प्लस 2, सॉरी इथं डिवायडेड बाय 5 ॲज इट इज, पुढला 5 ॲज इट इज, ऑर x इज इक्वल टू -√39 डिवायडेड बाय 5 मायनस प्लस 2/5. ओके, आता डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे काय होईल √39 प्लस 2 डिवायडेड बाय 5 ही झाली एक्सची व्हॅल्यू, ऑर x इज इक्वल टू -√39 प्लस 2 डिवायडेड बाय 5. अशा पद्धतीने आपण त्याचं रूट्स देऊ शकतो. ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 2.3 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्यासाठीची फॉर्म्युला मेथड शिकणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.4 आणि फॉर्म्युला मेथड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थांबूयात आत्ता. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.